पुण्याच्या भोर तालुक्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार गारांच्या पावसानं झोडपलं। गारपिटीमुळे भोर तालुक्यातील वडगावडाळ या गावातील 7 घरांचं मोठं नुकसान। काही घरात पाणी शिरून अन्नधान्य भिजल्यानं मोठं नुकसान। पुण्याच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत निवारा शेडच्या बाहेर ठेवलेला कांदा अवकाळी पावसामुळे भिजला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाची हजेरी। भोर तालुक्यातील वडगावडाळ या गावामध्ये मंदिरासमोर बांधलेला मंडप गारांच्या वजनानं कोसळला। मंदिर परिसरामध्ये गारांचा खच। पुण्याच्या उत्तरेकडे जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। गारपिटीने देखील नागरिकांची तारांबळ। विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। पुण्याच्या उत्तर भागातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या परिसरात गारांचा पाऊस। अचानक पडलेल्या गारांमुळे शेतकरी अडचणीमध्ये। उभी पिकं वादळी वाऱ्यामुळे आडवी होण्याचा धोका। पुण्यातील बाणेर परिसरामध्ये जोरदार पाऊस। पुढील 2 दिवस हवामान खात्याच्या वतीने अवकाळी पावसाचा इशारा। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांचे मोठे हाल। पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरोली गावाच्या परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह गारांच्या पावसाची हजेरी। पावसामुळे रस्त्यावरती गारांचा सडा। शेतकऱ्यांचा हातातोंड्याशी आलेलं पीक भिजल्यानं शेतातील पिकांचं मोठं नुकसान। जळगाव जिल्ह्यामध्ये अचानकपणे वातावरणामध्ये बदल। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ। काढणीला आलेल्या गहू, हरभरा यांसह इतर पिकांचं नुकसान। शेतकरी अवकाळीमुळे यावेळेस चिंतेत सापडलेला आहे। धुळे जिल्ह्यातील अकलाड, कुसुंबा परिसरात अवकाळी पाऊस आणि गारांची जोरदार हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहू, हरभरा, कांदा आणि इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ। नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडाळ गावामध्ये आणि परिसरामध्ये जोरदार गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती। सिन्नर तालुक्यातील नायगाव, जायगाव आणि देशवंडी परिसराला जोरदार वारा आणि गारांच्या पावसानं झोडपलं। अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल। पिकांचं अतोनात नुकसान। काढणीला आलेला आणि शेतात उभा असलेला कांदा गारांच्या मारामुळे मातीमोल। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी। मिरगाव, पाथरे, वावी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस। अवकाळी पावसामुळे पिकं आणि फळबागांचंही मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाला सुरुवात। पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका पिकांचं नुकसान होण्याची भीती। नाशिकच्या येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त 17 गावांमधील वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू। मंत्री छगन भुजबळ यांच्या बैठकीनंतर प्रस्तावांना मंजुरी। नाशिकच्या येवला शहरातील पालखेड कालव्याच्या चारीला पाणी गळती। विंचू रोडवरील मित्रविहार कॉलनी परिसरामध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी। प्रशासनावरती स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त। भुसावळमध्ये तलाव आणि नदीमध्ये राख मिश्रित पाणी सोडल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात। 4 ते 5 दिवसांपासून राख मिश्रित पाणी सोडल्याचा नागरिकांचा आरोप आहे। पाण्याचा रंग बदलला असून पाण्याला विचित्र वास येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्यात। जालन्यामध्ये महिला बालविकास कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींच्या रांगा। ई-केवायसी आणि केवायसी मधील झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी लागल्यात मोठ्या रांगा। चुकीची ई-केवायसी झाल्यानं यापूर्वी अनेक बहिणींना शासनाकडून मिळणाऱ्या पैशापासून वंचित राहावं लागलं होतं। कोल्हापूर महापालिका आणि पीडब्ल्यूडीचा अजब कारभार समोर। भर पावसामध्ये ITI ते पाचगाव या रस्त्याचं डांबरीकरण। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गेले 3 दिवस संध्याकाळी अवकाळी पावसाची हजेरी।
जालना शहर महापालिकेचा 468 कोटींचा पहिला अर्थसंकल्प सादर। महापौर वंदना मगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली अर्थसंकल्पीय विशेष महासभा। रस्ते, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यावरती लक्ष केंद्रित करण्याचा महापौरांचा निर्धार। पनवेल महापालिकेचा 4853 कोटींचा अर्थसंकल्प सादर। आरोग्य आणि शिक्षणावरती जास्त भर देण्याचा अर्थसंकल्पातून निर्धार। विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना सुधारित सुविधा देण्यावर लक्ष। रायगडच्या कारावी गावाबाहेर महामार्गावरती गॅस वितरण। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती गॅस सिलेंडरचं वितरण। नागरिकांची गॅस घेण्यासाठी महामार्गावर मोठी गर्दी। वाढत्या गर्दीमुळे यावेळेस अपघाताचा धोका, त्यामुळे प्रशासनानं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी। मिरज शहरातील 3 एलपीजी गॅस पंप बंद। गॅसचा तुटवडा बंद असल्यानं यावेळेस पंप बंद करण्याची वेळ आली आहे। रिक्षा चालकांवरती उपासमारीची वेळ आली आहे, तर रिक्षा संघटनेकडून आंदोलनाचा पवित्रा। धुळे जिल्ह्यामध्ये एलपीजी अभावी पर्यायी इंधन म्हणून रास्त भाव दुकानातून केरोसिन वितरणाचा निर्णय। जिल्ह्याला 72 किलो लिटर केरोसिन मंजूर। सहाय्यक पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांची माहिती। उल्हासनगरमध्ये पेट्रोल चोरट्यांचा सुळसुळाट। पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ। दुचाकीमधून पेट्रोल चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद। पोलिसांकडून फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू। रत्नागिरीमध्ये कृषी साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे। कृषी साहित्याच्या किमती 25 ते 30% महागल्यात। किमती वाढल्यानं कोकणातील सामान्य शेतकरी चिंतेत सापडलाय। तंत्रज्ञानाच्या क्षेत्रावर देखील युद्धाचा परिणाम जाणवण्यास सुरुवात। लॅपटॉप, कम्प्युटरसह विविध वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्यात। कम्प्युटर, लॅपटॉपसाठी लागणाऱ्या इतर साहित्याच्या किमतीमध्ये दुप्पट वाढ झालेली आहे। शिवभोजन केंद्रांना शासनाचा मोठा दिलासा। सरकारकडून 15 मार्चपर्यंतचं अनुदान मंजूर। 52 केंद्रांवरून जिल्ह्यामध्ये सेवा सुरूच आहे। 8.5 महिन्यांसाठी थकबाकीचे 4 कोटी रुपये। छत्रपती संभाजीनगरमध्ये संपावर असलेल्या ऑटो रिक्षा चालकांची मुजोरी। मनपाच्या बस आणि इतर प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोला अडवण्याचा प्रयत्न। एलपीजी मिळत नसल्यानं ऑटो चालक संपावर। धुळ्यामध्ये किशोरवयीन मुलींसाठी HPV लसीकरणाला सुरुवात। पालकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याचं जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांचं आवाहन। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन। पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचे थकीत अनुदान आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्याची या सगळ्यांची मागणी। कोल्हापूरमध्ये ज्योतिबा मंदिरातील वादग्रस्त पुजाऱ्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक। परितेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। दसरा चौकातून मूकमोर्चाला सुरुवात। हजारो नागरिक यावेळेस मोर्चामध्ये सहभागी। मंदिरातील मारहाणीचा सजीव देखावा देखील सादर। लातूर जिल्हा परिषदेच्या सभापती निवड प्रक्रियेमध्ये काँग्रेसची ऐन वेळेस माघार। 4ही सभापतींची निवड बिनविरोध। लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सदस्य संख्या जास्त, मात्र भाजप आणि राष्ट्रवादीने मिळून सत्ता स्थापन केली। अकोला महापालिकेने पत्रकारांना महासभेला प्रवेश नाकारल्याचं पत्रकारांचं यावेळेस आंदोलन बघायला मिळतंय। नाकारल्यानं इथं पत्रकारांनी आंदोलन केलंय। महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती पत्रकारांची घोषणाबाजी। पत्रकारांना अडवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर। निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धक्का देत वाशिम तालुक्यातील धनंजय गोरेंचा विजय। रिसोडमधून सुभाष झनक यांचा विजय। पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। बीजे मेडिकल कॉलेज प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचं भर पावसामध्ये आंदोलन। शिक्षकांकडून जातीवाचक बोललं जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत कचरा कुंडी आणि शेड बांधलंच नसल्याचं समोर आलं। काम न करताच लाखो रुपयांची बिलं काढली आहेत। बुलढाण्यातील उदयनगर ग्रामपंचायतीमधील घोटाळा समोर। सरपंच सचिवांवरती कारवाई करण्याची मागणी। अकोल्यातील गोकर्ण पार्कमधील नागरिकांना गढूळ पाण्याचं वितरण। गोकर्ण पार्कमधील 8 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होतोय। गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती मोठा परिणाम झालेला आहे। साताऱ्याच्या शिखर शिंगणापूरमध्ये यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांनी अनुभवला मुंगी घाटाचा थरार। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न।
मलबार चॅरिटेबल ट्रस्टकडून 2026-27 या वर्षासाठीच्या CSR फंडाची घोषणा. तब्बल 200 कोटींची तरतूद या फंडात केली जाणार. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या क्षेत्रामध्ये मलबार चॅरिटेबल ट्रस्टनं नवं शिखर गाठलेलं आहे. दरम्यान या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती.